नागपुरातील एका बिअर बारमध्ये महाराष्ट्र शासनाच्या फाईल घेऊन 3 व्यक्ती बसल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। मनीषनगरमधील एका बिअर बारमधल्या रविवारी दुपारचा हा व्हिडिओ असल्याची माहिती मिळते। त्यातील एक जण दारूचे घोट घेत कथित शासकीय फाईली पडताळताना व्हिडिओमध्ये दिसतोय। महाराष्ट्र शासनाच्या फाईलींचा गठ्ठा घेऊन बारमध्ये बसलेल्या या व्यक्ती नेमक्या आहेत कोण, ते कोणत्या महत्त्वाच्या फाईल्स पडताळत होते, असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत। काही फाईलींवर स्वाक्षरी केल्याची सुद्धा चर्चा आहे। तसंच शासकीय फाईली कार्यालयाबाहेर आल्याच कशा, अशा अनेक चर्चा सध्या सुरू झाल्यात। या व्हिडिओमुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत। झी 24 तास या व्हिडिओबाबत मात्र पुष्टी करत नाही। तर या संदर्भात अधिक माहितीसाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आमचे प्रतिनिधी अमर काणे। आपण पाहतोय बिअर बारमध्ये महाराष्ट्र शासनाच्या फाईली दिसतात, तिथे 3 व्यक्ती सुद्धा बसलेले आहेत आणि त्या या सगळ्या फाईली पडताळतायत। काहींनी स्वाक्षरी केल्याचं सुद्धा कळतंय। काय नेमकं हे प्रकरण आहे? खरं तर रविवारच्या दुपारचा हा व्हिडिओ असल्याची चर्चा आहे आणि कथित महाराष्ट्र शासनाच्या ज्या फाईल आहे त्या फाईलींत काही 3 लोक जे बसले आहे बिअर बारमध्ये ते पडताळणी करताना त्याच्यातील एक जण स्वाक्षरी करत असल्याची पण चर्चा आहे। या नेमक्या फाईली कोणत्या विभागाच्या आहेत, ते नेमके अधिकारी कोणते आहे आणि ते कोणत्या गोष्टींची पडताळणी आणि चर्चा बिअर बारमध्ये दारूचे घोट घेत असताना करत आहे, अशा अनेक चर्चा सध्या या व्हिडिओ समोर आल्यामुळे सुरू आहे। याबाबत चौकशीची मागणी सुद्धा आता जोर धरू लागलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं मध्ये आता बिअर बारमधील जे सीसीटीव्ही आहे त्याच्यातून बऱ्याच गोष्टी क्लिअर म्हणजे चित्र स्पष्ट होऊ शकेल। पण एकूणच महाराष्ट्र शासनाच्या ज्या फाईली आहे, ज्या विभागाच्या फाईली आहेत, त्या बिअर बारमध्ये कशा पोहोचल्या आणि तिथे जाऊन कोणत्या गोष्टींवर चर्चा होत आहे, पडताळणी होत्या किंवा स्वाक्षर होत्या कथित फाईलींवर महाराष्ट्र शासनाच्या, यामुळे अनेक सवाल उपस्थित होत आहे आणि एकूणच प्रशासकीय कार्यपद्धतीवर सुद्धा प्रश्नचिन्ह एक निर्माण होत आहे। अगदी धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।